सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। या ठिकाणी गजपथकाचा पारंपरिक नृत्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या गजपथकाच्या नृत्याचा आस्वाद घ्यायचा आहे। कोरवली नगरीमध्ये सर्व भाविक भक्तांचं यात्रेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। कोरवली गावामध्ये उद्या कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे। तरी भाविक भक्तांना विनंती आहे, उद्या देखील कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहण्यासाठी पंचक्रोशीच्या आणि सर्व चौकीदारांनी या कुस्त्यांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावं असे संयोजक जय महाराष्ट्र क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे। सुस्वागतम सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। पारंपरिक कला गजनृत्य या ठिकाणी सादर केले जात आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या कलेचा आस्वाद घ्यायचा आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखीतून आणि रथातून श्रींचं या ठिकाणी आगमन होत आहे। तरी सर्वांनी शिस्तीनं आणि शांततेनं दर्शनाचा लाभ घ्यायचा, शांततेचं आणि शिस्तीचं दर्शन या ठिकाणी घडवायचं अशी सर्वांना विनंती आहे। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पालखीचं आगमन होत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे। सुस्वागतम 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 सर्व भाविक भक्तांचं कोरवली नगरीमध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे। जरा वाढ द्या। पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, जरा वाढ द्या। मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, पालखीला मंतव्यस्थानी जाऊ द्यावं आणि सर्व भाविकांना विनंती आहे अतिशय शिस्तीनं दर्शनासाठी अहिल्यादेवी गजनृत्य पथक दांडी
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी रथाचं आगमन होत आहे. छान अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी अहिल्यादेवी गजनृत्य पथक लांडीखेड कुरवली यांचा गजनृत्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यायचा आहे. सर्व फटाके वाजवणाऱ्यांना विनंती आहे, तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. गजनृत्य आणि 2 तास पथकाचा कार्यक्रम संपल्यानंतर फटाके वाजवण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. तरी फटाके वाजवणाऱ्यांनी गडबड करू नये अशी सर्व तरुण कार्यकर्त्यांची विनंती आहे. जय महाराष्ट्र आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अहिल्यादेवी गजनृत्यास 501 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे.